मी आता 3 दिवसाचा कोकण दौरा आयोजित आज केला आहे आणि पालीला बलाळेश्वराचं दर्शन घेऊन आता सुरुवात करतो आहे. पुढे पूर्ण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी वगैरे सगळे चिपळूण वगैरे सगळा परिसर फिरून प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी बस स्थानकाला भेट देऊन काही समस्या असल्या तर त्या समस्याचं निराकरण कशा प्रकारे करता येईल ह्याची काळजी घेऊन भविष्यामध्ये काय डेव्हलपमेंट ह्या परिसरामध्ये करता येईल आणि सर्वसामान्य जनतेला सुविधा कशा देता येईल हे बघणार आहे. प्रामुख्यानं कोकणातलाच सर्वसामान्य हा चाकरमानी आमच्या मुंबईमध्ये आलेला आहे आणि मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेशी बांधिलकी असलेला हा सगळा वर्ग आहे आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते आमचे स्वतःचे प्रश्न असं समजून आम्ही आता काम करतो आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत की जेवढं शक्य होईल तेवढं त्या जागेवर जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्येचं निराकरण कसं होईल यासाठी तुम्ही पुढाकार घ्यायला हवा आणि त्या पद्धतीनं हा कोकणचा दौरा आहे. आज पाली येथे मी आलेलो असताना बऱ्याच लोकांनी ह्यापूर्वीसुद्धा तक्रारी केल्या होत्या की पालीचं हे 78 साली झालेलं हे बसस्थानक होतं, परंतु गेल्या अनेक वर्षापासून याकडे दुर्लक्ष झालं होतं. मी ताबडतोब माझ्या एसटीच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना देऊन त्याचं एस्टिमेट वगैरे करायला सांगितलं होतं. ह्या अर्थसंकल्पामध्ये पूर्णतः तरतूद केलेली आणि सुमारे 14 कोटी रुपये खर्च करून एक अद्ययावत आपण बसस्थानक या ठिकाणी उभारतो आहे आणि पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये याचं भूमिपूजनही होईल. कारण लोकांची मागणी होती आणि आमची जबाबदारी आहे महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर होणं गरजेचं आहे जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशाला सुविधा मिळेल. आणि आज ही पाहणी केल्यानंतर काही सूचना मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे ह्या ठिकाणी आहेत. प्रामुख्यानं त्यांनी 7 फूट, मी 5 फूट सांगितलं होतं म्हणून त्यांनी अजून 7 फूट उंचीवर हे घेतलेलं होतं, परंतु 7 फूट उंचीवर घेतल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना त्या पायऱ्या चढता येईल का, त्याचबरोबर काही अपंग लोक असतात त्यांनासुद्धा त्या पायऱ्या चढता येईल का, त्यामुळे त्या ठिकाणी रॅम्प ठेवणं, रॅम्पबरोबरच आमच्या नवीन डेपो झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना किंवा काही अपंगांना चढण्यासाठी त्या ठिकाणी व्हीलचेअर ठेवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नंतर आम्ही करणार आहोत. परंतु सद्यस्थितीमध्ये याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम मी पुढल्या 3 महिन्यामध्येच म्हणजे ह्या पावसाळ्याच्याच दरम्यान करण्याचा माझा मानस आहे. जे ह्या वर्षामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या स्थानकाचं काम चालू होईल आणि वर्षभरामध्ये ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. सर, महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, यांच्यात विधान परिषदेच्या जागेवरून संघर्षच म्हणता येईल. काय सांगाल शिवसेनेकडून 2 उमेदवार आणि राष्ट्रवादी? संघर्षाशिवाय आजपर्यंत काही मिळाले नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी संघर्ष केला म्हणून आज आम्ही राज्याचे मंत्री म्हणून कार्यरत आहोत. आम्ही सुद्धा आमच्या कार्यकाळामध्ये संघर्ष केला. आम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की प्रामुख्यानं पालीची बहुतांश म्हणजे ह्या परिसरातले लोक हे आमच्या ठाण्याचे मतदार आहेत. काही शिंदेसाहेबांचे मतदार आहेत, काही माझे मतदार आहेत, काही अजूनही आमच्या महायुतीचे काही आमदार म्हणून निवडून आलेले त्यांचे मतदार आहे. आणि हे प्रामाणिकपणे धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर विश्वास ठेवून आमचे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांवर जे त्यांचं हिंदुत्व आहे ते हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेबरोबर गेल्या अनेक वर्षापासून आहे. आणि त्या लोकांच्या जर काही समस्या असतील तर त्या त्यांच्या समस्या नाही, हे आमच्या समस्या आणि त्या आमच्या समस्या म्हणून आम्ही काम करत असतो. संघर्षाशिवाय काही मिळत नसते हे तुम्हालाही माहिती आहे. शेवटी आता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे. आमच्याकडे 389 मतं आहे, भारतीय जनता पक्षाकडे 385 मतं आहेत, 100च्या आसपास राष्ट्रवादी आहे आणि त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी हा आग्रह आहे. ठीक आहे, 1-2 दिवसामध्ये त्या बाबतीतला निर्णय उपमुख्यमंत्री आणि आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेतील, कारण आमच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला अंतिम निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असतो. आम्ही काम करतो. एकीकडे आपण बघितलं तर संख्याबळ तुमच्याकडे जास्त आहे, तरी सुद्धा वरिष्ठांकडे यासाठी संघर्ष बघा काय असतं, काही ठिकाणी संख्या कमी असताना सुद्धा आम्हाला जागा त्यांनी दिलेल्या आहे. म्हणजे ठाण्यामध्ये तसं बघायला गेलं तर भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ जास्त आहे, आमचं कमी आहे, तरीसुद्धा आम्ही त्या जागेवर दावा ठोकलेला आहे. परंतु शेवटी महायुती सरकार आहे. एक दुसऱ्यांना सहकार्य करून, एक दुसऱ्यांना देवाणघेवाण मदतीची किंवा आमच्या नगरसेवकांची करून आम्हाला आमचे 17च्या 17 विधान परिषदेचे सदस्य ह्या महायुतीचे निवडून आणायचे. त्यामुळे कुठे मागे 2 पावलं तर कुठे पुढे 2 पावलं असं करून आम्हाला ते जागा वाटप करायचं आणि आज अंतिम निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर, या संघर्षामध्ये पालकमंत्री पदाचा काही समझोता होईल का? नाही, बघा
आमच्या दृष्टीनं आजही आम्ही भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्री म्हणूनच रायगडचा बघतो आणि त्या माध्यमातून ते कामही तशा पद्धतीचं करतायत. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा एक सर्वसामान्य शिवसैनिक ज्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्रिपद दिलं आणि मंत्रिपद दिल्यानंतर ते पालकमंत्री होतील अशी आमच्या कोकणवासियांची इच्छा आहे. आणि आजही आम्ही त्यांना पालकमंत्री भरत गोगावले म्हणूनच म्हणतो. जर भविष्यामध्ये फक्त त्या शिक्कामोर्तब जर करायचं झालं तर आज ना उद्या ते होईल आणि याची आम्हाला खात्री आहे. साहेब, एकीकडे भरत गोगावलेंसाठी पालकमंत्री सोडायला तयार आहे, माझ्या मुलाला विधान परिषद सोडा असं तटकरे बोलतायत. परंतु आपल्याच पक्षामधले आमदार महेंद्र दळवी हे मात्र बोलतात की पालकमंत्रीसाठी चढदोड व्हायला नाही पाहिजे, कारण ती शिवसेनेची हक्काची जागा आहे, शिवसेनेचे आमदार जास्त आहेत, म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीचा आज अर्ज घेतलाय. भरत गोगावले किंवा इतर आमचे कोकणातील सर्व आमदार हे कुठल्याही परिस्थितीमध्ये रायगडचं पालकमंत्रीपद हे आमच्याकडेच असावं ह्या मताशी ठाम आहेत. आणि ते जसे ठाम आहेत तसे आम्हीही सर्व मंत्री असताना सुद्धा ठाम आहोत. त्यामुळे आमच्या दृष्टीनं हे पालकमंत्रीपद फार महत्त्वाचं आहे आणि रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करून सुनेत्रताईंशी चर्चा करून सोडवतील याची आम्हाला खात्री आहे आणि विश्वासही आहे. सर, आपण राज्यातल्या मंत्रिमंडळामध्ये आहात आणि आज जर बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये महिलांच्या हत्या होत आहेत, अत्याचार वाढत आहेत. रायगड जिल्ह्यात अशा 3 हत्या झालेल्या आहेत. सरकार किंवा गृहमंत्री कुठे अपयशी ठरतात का, काय सांगाल? नाही, बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्राताई पवार अतिशय चिकाटीनं आणि चांगलं काम या राज्यासाठी करतात. किंबहुना हे सुद्धा मान्य करायला हवं की सर्वसामान्य महिलांना सन्मान देण्याची पहिली जी योजना आहे ती योजना एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात झाली आणि आमच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले. ही देशभरामध्ये गाजलेली योजना एकनाथ शिंदेसाहेबांनी चालू केली. आणि चांगलं काम करत असताना काही समाजकंटक अशा पद्धतीची चुकीची कामं करत असतात आणि जर काही हत्यासारखे प्रकरणं झाली असतील आणि त्या माध्यमातून जर पोलिसांकडे त्या संदर्भातले पुरावे आले असतील तर निश्चितपणे त्या जे समाजकंटक आहेत त्याच्यावर कठोर कारवाई ही केली जाईल. आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकदम सक्षम गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत आणि ते योग्य प्रकारे त्या लोकांवर कारवाई केल्याशिवाय त्यांना सोडणार नाही.